हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आपण निघालो आता सकाळ सकाळ कॅरेट घेऊन. आपल्याला जायचं आहे आता टोमॅटो काढायला मित्रांनो, बाजारसाठी काढायचं आहे टोमॅटो. सो आता हे घेतले आपण कॅरेट. हे राहिले आता आपले हे 6, 7, 8 आणि 4 कॅरेट तिथं काढून ठेवलेले. सो आता हे नेऊन काढूया आपण. ट्रॅक्टर पण घेतलाय लगेच, पण ट्रॅक्टरवरती ठेवून बांधूनच घ्यायचं डायरेक्ट, मग एकदाच जाते सगळं. हे चाललं मी आपले कॅरेट. चला आता जाऊया आपण टोमॅटो काढूया. आपल्याला जवळपास 11-12 कॅरेट काढायचे. त्याच्यावरती घेतलेत 8 आणि 3 का 4 तिथे काढून ठेवलेले. सो असे सगळे मिळून 11-12 कॅरेट काढायचे आपल्याला. चला आता जाऊया आपण घेऊन काढूया फटाफट टोमॅटो बाजार. ह्याला बघा मित्रांनो, किती आवळे किती आलेत. सगळे एकदम आवळे चावळे आहेत ह्या झाडाला. पूर्ण खालपासून तर वरपर्यंत फक्त आवळे चावळे आहेत. खूपच जास्त आवळे लागलेले आहेत त्याला. या सीझनमध्ये खतरनाक त्याला आवळे लागलेले आहेत, एकदम मस्त. आणि तुरट पण नाही आहे जास्त आणि आंबट पण नाही आहेत. सो जेवढे पिकतील तेवढे चांगले पण लागतील ते असे आवळे. सो हे आलो आपण आपल्या टोमॅटोमध्ये. आपल्याला काढायचं आहे आता इथे टोमॅटो. खूपच जास्त टोमॅटो पडलेत खाली. मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी टोमॅटो एकदम पिकलेले आणि बरंच टोमॅटो आहे काढण्यासारखं. तर बघूया आता आपण आज जेवढं होईल तेवढं काढूया आणि मग मंगळवारी किंवा बुधवारी या 2 दिवसात मग आपण गाडी भरूया डायरेक्ट. सो बघूया आता इथं, म्हणजे चांगल्या प्रकारे माल एकदम आहे. सो बघूया मग आपण करूया रेडी. जर गाडी जाणार असेल ना तर मग डायरेक्ट आपण बरेच कॅरेट काढून डायरेक्ट नारायणगावला पाठवूया. तर असं करूया आपण. सो बघूया आज जेवढे होतील एक 10-15 कॅरेट जातील तेवढे इथं सेल करू आणि बाकीचे मग डायरेक्टली गाडी पाठवूया पूर्णच. सो चला आता आधी काढायला घेऊया आपण. फटाफट काढून घेऊ आणि मग बाजारला रेडी करून मम्मीला पाठवून देता येईल. राहिले ते चला काढून ठेवलेले पहिले कॅरेट. सो चला आता घेऊया आपण फटाफट. इथं झालं आपले टोमॅटो काढून. गाणला की टोमॅटो भरून घ्यायचे. चला आता गायांसाठी भरून घेऊया आणि जाऊया घरी. आता झालेत 10-11 कॅरेट काढून झालेत. कशात भरू आता? 3 बादल्या त्या बादलीत भरूया आता आपण. चला ते खराब टोमॅटो भरूया, म्हणजे घरी नेऊन गायांना टाकायला होईल. बघूया आपण आता हे घेऊन घरी निघालो आपण आपला टोमॅटो घेऊन घरी. चला आता आवरूया घरी जाऊन आणि देऊया आपण बाजारला रेडी करून. मग जाऊया आपण गायांचं चारा पाणी करायचं असतं. चला आलो आता आपण घरी. तर चला आता आवरूया एक काम. आपल्याला आता थोडं मम्मीला आवरून द्यायचं आणि मग बघूया आपण गायांचं चारा पाणी. सो मित्रांनो, आता आपण आवरलं आहे आणि आता निघालो आहे आपण मम्मीला सोडवायला निघालो आहे बाजारला. आणि हे घेतले आता पॅक करून आपली पिशवी आणि कॅरेट डायरेक्ट ट्रॅक्टरवरतीच चालवलेत. सो चला आता निघूया आपण. येऊया मम्मीला पटकीने सोडून बाजारसाठी, म्हणजे फटाफट. आज लवकरच चालू जरा, कारण की कॅरेट पण जास्त आहेत. सो चला आता निघूया आपण सोडवायला. तर मित्रांनो, आता आलो आपण आपल्या भविष्याकडे, त्या बबनरावकडे आलो आहे आता आपण. मंडेच्या दिवशी आपल्याला भेटला आता भविष्य. चला आता आपण काय म्हणतो बघू. तू थांबाय जरा.
A few moments later. तर मित्रांनो आता चाललाय आपला अभिषेक. सो चला आता आपण पण निघूया आता घरी निघूया आपण. चला बघून गाडी बघून जा. त्याचं लक्ष सगळं इकडेच आहे. सो चला आता. सो हे आलो आपण आपल्या बाजारावरनं मम्मीला सोडून. चला आता जेवण वगैरे करूया. अजून जेवण वगैरे करूया एकदम मस्तपैकी. केळी आणली आहे, केळी दूध मस्तपैकी शिकरण करून खाऊया आपण. तर चला आता जाऊया आपण जेवण करून घेऊया आधी. सो हे राहिलं मित्रांनो आत्ताचं आपलं जेवण. दूध केळी शिकरण आणि शेंगदाण्याची चटणी अँड चपाती. सो एकदम फेवरेट चटणी मित्रांनो हे माझी आणि हे पण खूप आवडतं. सो हे आत्ताचं आपलं जेवण. सो चला आता जेवण कंप्लीट करून आपण गायांना पाणी पाजायचं आपल्याला. सो आधी फटाफट जेवण करू मग गायांना पाणी. मित्रांनो इथं गायांना आपण पाणी वगैरे पाजलं आहे एकदम ओक्यामध्ये. सो आता त्यांना मारायचं आहे मित्रांनो औषध. हे औषध मारायचं आहे आता त्यांना गोचिड्यासाठी आणि पिसांसाठी औषध मारायचं आहे. तर चला आता घेऊ आपण पंप रेडी करून. आता गोचिड व्हायला लागलेत, पीस वगैरे वाढतात, मग त्याच्या अगोदरच आपण औषध मारूया म्हणजे सगळे जाईल. चला आपण आता ड्रम भरूया. ते चालणार पाणी दाखवूया जाळी टाकूया आता आधी ह्याच्यामध्ये औषध. म्हणजे जसं वरून पाणी पडेल तसं मिक्स होत जाईल औषध. दोन्ही पण टाकायचं आपल्याला म्हणजे अजिबातच राहत नाही. लहान मोठे छोटे सगळे पळून जातात ह्या औषधाने. सो असं ही आहे. टाकून घेऊ औषधाला आपला ड्रम पॅक. सो चला आता घेऊया आणि मारूया त्यांच्यावर. रेडी मित्रांनो, हा घेतला आपण पंप. तर मारूया आपण सगळ्या गायांवरती म्हणजे त्यांना पिसा वगैरे चावणार नाही. जास्तच पिसा झाले त्यांना. स्ट्रॉंग औषध घेतलं आपण सगळे पळून जाणार आहेत. ते बघा कसे घाबरते नाही, आवाजालाच घाबरते. आणि पाणी असल्यामुळे तर जास्तच, कारण की त्यांना तोंडावर पाणी उडलेलं आवडत नाही त्यामुळं घाबरतेत सगळेच. सो चला आता जुगा फटाफट मारून सगळ्यांना. आधी आपण इकडं चतुरीपासून सुरुवात करूया कारण की तिला जास्तच पिसा झालेले आहेत. मित्रांनो आपल्या गायांना औषध वगैरे मारून झाले एकदम. इकडं पण थोडंसं स्प्रेड केलं आहे कारण की इकडं पण कधी गायांमुळं ह्यांच्यामुळं तर पिसा येतात. त्याच्यासाठी थोडंसं इकडं पण हे केलं आहे. सो चला आता हे काम तर झालं आहे. आता बघूया आपण गेलो तर खालच्या रानात निघूया आता ट्रॅक्टर घेऊन. तर मित्रांनो आता आलो आहे आपण इकडं खालच्या रानात ट्रॅक्टर घेऊन. आपल्याला काढायचं तिथं बेड 6 फुटावर. चला आता हे जरा अवजार मोठं करू. एक एकने वाढवावं लागेल ना, 2-2 वर करावं लागेल सगळं. मित्रांनो रूप लावायचं त्याच्यामुळं मोजून काम चाललंय. हा त्यासाठी मोजून काढायचे त्यासाठी मोजून चाललंय. मग घ्या ना मग तसं चला. तर मित्रांनो हे आपण बरोबर 6 फुटाच्या अंतरावरती घेतलंय आणि आता काढायचे आपल्याला ह्याच्यामध्ये बेड काढायचे, सारे नाही काढायचे. तर चला आता करूया आपण सुरू. सो मित्रांनो आज आपण आलो आपल्या खालच्या रानातून. तर सारे काढायचे होते बट काही झाले काही राहिले. तर आता आलो आपण घरी. तर चला आता जायचं मम्मीला आणायला. तर येऊया घेऊन आपण मम्मीला. मित्रांनो आपण आलो आता बाजारवरून महागारी आणि त्याच्यामध्ये 1-2 कॅरेट असे खराब वगैरे मिळून राहिले होते. सो ते घेऊन आलो आता आणि पप्पा गेले आता परत आता मम्मीला आणायला. सो आता येतील घेऊन मग करूया आपण आवरूया. सो चला आता आपण फ्रेश वगैरे होऊया तोपर्यंत जरा फ्रेश होऊ. सो मित्रांनो आता मम्मी आली आहे बाजारावरनं आणि बाजारचे 1-2 कॅरेट राहिलेत आज
आज काय पूर्ण सेल झाले नाही आहे. तर ठीक आहे. सो कधी होतं कधी नाही होत. सो आजची अर्निंग आहे मित्रांनो 6K कंप्लीट झालेली आजची. सो बाजार एकदम ठीकठाक होता, बट आज टोमॅटो जरा जास्त आलं होतं बाजारमध्ये. सो त्याच्यामुळं सगळं जाऊ नाही शकलं. बट ठीक आहे. 11 कॅरेट नेले होते, त्याच्यामध्ये 2 कॅरेट राहिलेत आजचे. सो असं आजचा दिवस होता मित्रांनो, आणि बाजार एकदम ठीकठाक झालेला आहे. सो बाकीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.